तर आज आपल्याला करायचे आहेत कच्च्या पपईचे भजी. कच्च्या पपईची आपल्याला भजी करायची आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी झाडाला भरपूर अशा पपया आलेल्या आहेत आणि सीझनमध्ये तर पपई आवश्यक खावी, कारण पपयामध्ये भरपूर प्रकारचे भरपूर विटॅमिन असते आणि थंडीमध्ये पपई खाल्लेली चांगली असते, कारण पपई ही उष्ण असते. त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी हिवाळ्यामध्ये पपईचे जसे पदार्थ करून खाता येईल तसे खावे. कारण काय पाहू शकता मस्तपैकी पिकलेल्या पपया आहेत, पण आपल्याला कच्ची पपई काढायची आहे. तर आपण कच्ची पपई काढून घेऊया. तर सर्वात छोटी जी पपई असेल ती आपण काढणार आहोत, कारण काय आपल्याला भजीच बनवायचे आहेत फक्त. थोडीशी आपण कच्ची असलेलीच पपई घेतलेली आहे. आता ही स्वच्छ आपण धुवून घेऊया. तर आज आपल्याला करायची आहेत पपईची भजी. तर ही मस्तपैकी आता पपई आपण तोडून आणलेली आहे. साल काढून घेऊया या पपईचं. आपण साल काढून घेतलेले आहेत, कट करून घेऊया. हे पहा, याच्यामधल्या बिया काढून घेऊया आपण. आणि अतिशय गोड पपई आहे. आता यामधल्या बिया काढून घेऊया आपण. दोन्ही मधल्या बिया काढून घ्यावी. पपई जी आहे ती आपण किसून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पपई किसून घेतलेली आहे. कलर केशरीच कलर आहे, परंतु ही कच्ची पपई आहे. आता यामध्ये आपण किसा आहे तो टाकून घेऊया. हलवा देखील खूप छान होतो. हलवा देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर होतो. बेसन पीठ टाकणार आहोत. पपईमध्ये ओलावा असतो, त्याच्यामुळे आपण लागल तसंच बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि थोडंसं आपण तांदळाचं पीठ देखील टाकणार आहोत. यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, वरून थोडीशी कोथिंबीर. आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते एकत्र करून घेऊया आपण. आणि खूप छान होते भजी. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भजी करून पहा. यापेक्षा थोडीशी कच्ची मिळाली तरी चालू शकते. ही कच्चीच आहे, परंतु या पपईचा कलरच केशरी कलर आहे, त्याच्यामुळे पिवळसर कलर आलेला नाही. आता एकसारखं आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण सोडा घातलेला नाही. ओलावा असल्यामुळे पाणी घालायची गरज नाही. जर गरज लागली तरच आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ टाकूया. अगदी एखादा चमचा आपण पाणी टाकणार आहोत. थोडंसं मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता तेल छान गरम झालं आहे. यामध्ये आपण भजी सोडून घेऊया. जेवढ्या बसतील तेवढ्या आपण सोडणार आहोत.
तर मंद आचेवरतीच तळून घ्यायच्या आहेत आणि लगेच उलटवायच्या नाहीत. थोड्या वेळ तेलामध्ये सेट होऊन द्यायच्या आणि नंतरच पलटायच्या आहेत. तर आता आपण थोडंसं परतून घेऊया. भजी चांगल्या तळल्या गेल्या आहेत आणि मस्तपैकी खरपूस अशा झाल्या आहेत. पाहू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आणि छानपैकी खरपूस अशा झालेल्या आहेत. तर 1-2 मिनटं आपण अजून तळून घेऊया, म्हणजे कुरकुरीत होतील चांगल्या. मोठ्या आचेवरती आणि थोड्याशा मंद आचेवरती तळून घ्यायच्या, म्हणजे कुरकुरीत होतात. पाहू शकता. आता आपण काढून घेऊया. थोडंसं आपण तेल निथळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण तळून घेतलेला आहेत. दुसरा घाणा देखील अशाच पद्धतीमध्ये आपण तळून घेऊया. तर पाहू शकता मस्तपैकी खरपूस अशा तळल्या गेल्या आहेत. तर तुम्ही नक्कीच असे पपईचे भजे करून पहा किंवा पपईची भजी करून पहा आणि आवाजावरून देखील लक्षात येत असेल. मस्तपैकी आपण जसे बेसन पिठाची कांद्याची भजी वगैरे करतो त्याच पद्धतीमध्ये मस्तपैकी कडक आणि खुसखुशीत कुरकुरीत अशा भजी होतात. हे तर एक तोडून देखील दाखवते मी तुम्हाला. आजपर्यंत व्यवस्थित तळले गेले आहेत आणि खाऊन देखील दाखवते. कच्चे पपई असल्यामुळे आणि किंचित अशी गोडसर चव येते. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भजी करून पहा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच अशी भजी करून पहा.